तुलसीदासांचा एक विचार आहे, त्यांचा एक विचार घेऊन तुलसीदासांच्या विचारावरनं नक्की हा परमार्थाचा अधिकारी कोण असतो ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तुलसीदास असं म्हणतात की आपलं मन जे आहे ते बंदर आहे, बंदर. बघा म्हणजे छान आहे बरं का. म्हणजे हा दृष्टांत नाही आहे, याच्यामधनं आपण काहीतरी शिकतोय, त्यांना काय सांगायचंय आणि त्याच्यावरनं आपण एका कन्क्लुजनवर येणार आहोत. तुलसीदास असं म्हणतायत की आपलं मन बंदर आहे. बंदर म्हणजे काय? वानर. आपलं मन वानर आहे. आता हे वाक्य जेव्हा आपण फ्रेम केलं, हे वाक्य जेव्हा आपण म्हटलं की आपलं मन वानर, त्याच्यामध्ये गंमत आहे की आपलं मन म्हणजे आपण मोठे झालो, बरोबर, आणि आपलं मन म्हणजे मन आपल्या अधीन झालं, बरोबर की नाही. तुलसीदास आपल्याला काहीतरी एखादा मुद्दा शिकवतायत. ते असं म्हणतात, जर आपलं ते बंदरच आहे, कारण ते चंचलच आहे, ते वायू तत्वापासून निर्माण झालेलं आहे. आपलं मन बंदर आहे, पण ते आपलं आहे, बरोबर. म्हणजे आपण मोठे, म्हणजे आपण कोण झालो? आपण झालो स्वामी. आणि आपलं मन म्हणजे आपल्या अधीन आहे ना ते. आणि मग ते जर आपल्या अधीन असलं तर ते कोण झालं? आपलं सेवक. आणि तुलसीदास असं म्हणतायत की हा परफेक्ट सिनारिओ आहे, म्हणजे अगदी योग्य पद्धत आहे, जिथे आपण जे आहात तो स्वामी आहोत. आपण स्वामी आणि आपल्या अधीन जे आहे ते मन आपलं. आणि असा मानव जो असतो, जो स्वतः स्वामी असतो आणि त्याचं मन त्याच्या अधीन असतं, ते बंदर असतं. आणि असा सिनारिओमध्ये हा जो कोण मानव आहे ना, तोच मानव दानवाला मारू शकतोय. काय सुंदर शिकवत आहेत बघा आपल्याला तुलसीदास. नाहीतर खरं काय होतं, बरोबर उलट असतं. व्यवहारात आपण काय बघतो, बरोबर उलट असतं. काय असतं की आपलं मनच स्वामी होतं, हो की नाही. म्हणजे मन जे जे सांगेल ते गुमान सगळं आपण ऐकायला लागतो. म्हणजे मन स्वामी होतं आणि आपण सेवक. म्हणून आपल्याला तुलसीदास असं म्हणताय, परमार्थाचा अधिकारी कोण, हा सगळा विचार चाललाय. त्याच्यासाठी ते म्हणतात की तुम्ही आधी स्वामी तरी व्हा, कारण ज्याच्या हातामध्ये त्याचं मन आहे तो मानव होतोय. आणि तोच मानव बघा, प्रभू रामांचा आठवा, राम मानव म्हणून अवतार घेतलाय आणि त्यांचा सेवक कोण होता? तर वानर त्यांचा सेवक होता. आणि असा मानव ज्याचा सेवक वानर आहे तोच दानवांना मारू शकतोय. आणि एक नाही, म्हणजे रावणाला मारलेलंच आहे, पण रावणासारख्या असंख्य दैत्यांना, दानवांना मारलेलं आहे. म्हणून आधी मानव तरी झालं पाहिजे ज्याच्या हातात त्याचं मन आहे. म्हणजे रावणाने तप केलं आणि तप केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि सांगितलं, माग, तुला काय मागायचंय ते माग तू. तेव्हा रावणाने सांगितलं की मला मरण नको. तर ब्रह्मदेव म्हणाले, अरे बाबा लेकाचा, मला पण हे शक्य नाहीये, कारण कल्पांती मला पण जायचंय, म्हणजे मला पण मरण आहे, जे माझ्याकडेच नाही ते मी तुला कसं देऊ, काहीतरी वेगळं माग. रावण शहाणा होता, म्हणाला ठीक आहे, मग असं कर की मला यांच्याकडनं मरण नको. म्हणजे त्याने एक सूचीच ठेवली समोर, एक लिस्ट ठेवली की मला कोणाकोणाकडनं मरण नको. मग त्यांनी कोण का नावं घेतली. मग त्यांनी देवाचं नाव घेतलं की देवांकडनं मरण नको, देवांकडनं नको, दानवांकडनं नको. मग नंतर यक्ष, हे सगळ्या योनी येतात वेगवेगळ्या, यक्षांकडनं नको, गंधर्वांकडनं नको, आणि असं सगळं यांच्याकडनं नको, त्यांच्याकडनं नको. असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा त्याने मानव आणि वानर यांचं नावच घेतलं नव्हतं. म्हणजे त्यांनी काय विचार केला असेल की जर का मला देवांकडनंच मरण येणार नसेल, देवांकडनं मरण नाही, दानवांकडनं नाही, तर मला मानवांकडनं येईलच कसं. मानव कीच झाडकी पत्ती, मानवांकडनं मरण कसं येईल. आणि अजूनही काही त्यांनी विचार केला असेल की आज मानव हा मानवच नाहीये, कारण मानवाचं काय झालंय, मानव अधीन गेलाय त्याच्या मनाच्या, आणि त्याच्या अधीन आपल्या स्वतःच्या अधीन गेल्यामुळे तो मानव न उरता तो दानव झालाय. आणि म्हणून हा रावण असा विचार करतोय की इथे मानव उरला कोण. एक वेळ मानवाकडनं मरण येईल, ठीक आहे, मानवाकडनं एक वेळ मरण येऊ शकतं, पण मानव आहेच कुठे इथे. आणि मग तो काय विचार करतोय की मी एक काम करीन, मी असं करीन
की मी आजूबाजूचे जे मानव आहेत त्यांना मानव राहूच देणार नाही, त्यांना बिघडवीन. म्हणजे बघा, जर एक कुबुद्धीचा मानव जर बाहेर आला समाजामध्ये तर तो संपूर्ण समाजाला, त्याच्या समाजाचं अधःपतन करू शकतो. आणि रावणाचं तर दशमुख, म्हणजे 10 पटीने त्याची कुबुद्धी जास्त आहे. आणि अशा प्रकारचे जर सगळे दानव आपल्या आजूबाजूला फिरायला लागले तर आपण मानव म्हणून राहू का हो? तुलसीदासांनी नावं दिलेत, नावं. म्हणजे या दानवांची नावं, ते नावं बघा, त्या नावांवरनं आपण त्या नावांमध्ये कुठे बसतोय का? म्हणजे आहेत नावं दानवांची, पण त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का? आपण बघूया. दानवांच्या नावांमध्ये तुलसीदास असं म्हणतायत की कुमुख अकंपन कुलीसरद. आधी वाचते बरं का त्यांनी काय सांगितलंय ते, आणि मग अर्थ बघूया. कुमुख अकंपन कुलीसरद धूम्रकेतु अतिकाय एक एक जग जीती सकै ऐसे सुबट निकाय. म्हणजे नावं बघा, आधी नावं दिली आहेत सगळ्यांची, दानवांची नावं. कुमुख अकंपन कुलीसरद धूम्रकेतु अतिकाय. आणि हे सगळे इतके प्रचंड त्यांच्याकडे सामर्थ्य आहे की एक एक जग जीती सकै, जगाला जिंकू शकतात, हरवू शकतात. ऐसे सुबट निकाय. सुबट म्हणजे कुशल योद्धा. असा समुदाय आहे या सगळ्या कुशल योद्धांचा, जे जगाला हरवू शकतात. त्यांच्या नावांवरनं आपल्याला काय शिकता येत आहे बघा. पहिलं त्यांनी नाव घेतलंय कुमुख. कुमुख, मग सुमुख कोण? सुमुख म्हणजे ज्याच्या मुखात नाम आहे, ज्याच्या मुखात त्याचं स्मरण आहे, त्याचं गुणगान आहे, ते न करता बाकीचं ज्याचं ज्याचं मुख जे जे काही वेगळं वेगळं करतंय ते सगळं कुमुख. त्यांना दानव म्हटलंय तुलसीदासांनी. मग आता प्रत्येकाने स्वतःला ताच पडायचं आहे की मी दानव तरी आहे का मी मानव आहे? मिनिमम मानव आहे का मी? कारण दानवांबद्दल काय सांगू तुला. दुसरा कोण आहे? अकंपन. पुढच्या दानवाचं नाव सांगितलं अकंपन. अकंपन म्हणजे अकारण दुसऱ्याचा द्रोह करणारा. आणि कितीही मोठं पाप केलं तरी मनात भीती नाही निर्माण होत, भीतीच वाटत नाहीये त्यांना बघा. आणि म्हणजे कंपन निर्माण होत नाहीयेत शरीरामध्ये त्यांच्या, पाप करून पण. आणि असे आपल्या बाजूला कमी लोक आहेत का आज? या सगळ्यांना तुलसीदास दानव म्हणतायत. आणि अजून एक पुढे त्याने नाव घेतले कुलीसरद. कुलीसरद म्हणजे ज्याचे दात वज्रासारखे आहेत. म्हणजे बघा, काही लोक असतात की ते दातावर दात ठेवून दुसऱ्यांची जर प्रगती झाली तर ते त्यांना बघवत नाही, दुसऱ्यांची ईर्ष्या करतात. मग जेव्हा जेव्हा आपल्या मनात दुसऱ्यांची प्रगती आड येते तेव्हा आपण कुलीसरद असतो. आणि अजून एक नाव त्याने केलं धूम्रकेतू. धूम्र म्हणजे धूर आणि केतू म्हणजे झेंडा, पताका. म्हणजे दुसऱ्यांचा धूर बघून स्वतःचा झेंडा फडकवणारे जे असतात त्यांना धूम्रकेतू असं म्हणतात. आणि अजून एक काय नाव घेतलं? अतिकाय. अतिकाय याच्यावरनं कळतं की अति खाणारा. असं जरी कळलं तरी आपण अर्थ समजून घ्यायचा की जो स्वतःसाठीच खातोय, स्वतःच बघतोय, माझं घर, माझं कुटुंब, एवढ्यासाठी ज्याचं खानपान चालू आहे त्याला दानव म्हटलंय तुलसीदासांनी. आणि या सगळ्या नावांवरनं आपल्याला कळतं की दानव कोण आणि मानव कोण. आजचा आपला जो विषय आहे तो आहे परमार्थाचा अधिकारी कोण. अगदी उत्तर आपल्याला सरळ इकडे मिळतंय की परमार्थाचा अधिकारी व्हायचा असेल तर मिनिमम मानव आधी व्हा. कारण मानवांचे पण पुढचे प्रकार आहेत, तेवढं होऊनच परमार्थाचा अधिकारी होत नाही, मिनिमम एक्सपेक्टेशन. आणि मग एकदा की मानव झालो, मानवांमध्ये पण एक वाईड स्पेक्ट्रम आहे, प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही ग्रंथ आध्यात्मिक घेतला आपल्याला हा सगळा विचार दासबोधामध्ये पण मिळतो की या मानवांचे प्रकार किती आहेत. मग त्याच्यामध्ये सांगितलं जातं की एक बद्ध आहे. आता त्याचा फक्त उच्चार करते कारण आपला पुढचा विषय आजचा जो विषय आहे तो साधन चतुष्टय आपला विषय आहे. जर तुमच्याकडे परमार्थ विज्ञान असेल, प्राजक्ताताईने आपल्याला परमार्थ विज्ञानाची PDF पाठवली होती. आणि परत मिनिमम एक्सपेक्टेशन आपल्या या सत्राचे की आपण सगळ्यांनी ते वाचून यायचंय. ऐकलं जाईल आधी आणि मग नंतर समजेल. असं करण्यापेक्षा एकदा करून बघा की आधी वाचून या आणि मग ऐका, मग समजण्यामध्ये फरक पडतोय का आपण सगळेजण बघूया. आपलं हे अभ्यास सत्र आहे. मानवांच्या बद्दल आपण विचार करतोय की मानवांचे स्तर कुठले आहेत.
त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मानवांचा स्तर आहे जो सांगितला जातो तो म्हणजे बद्ध. बद्ध म्हणजे जो विषयांनी बद्ध आहे, विषयांनी बांधला गेला आहे. आणि आपण सगळे खरंच तिथे पडतो का बघूया. सगळे विषयांमध्ये अडकलेलो आहोत आपण. म्हणजे पहिल्या स्तरावरचा जो मानव आहे, ज्याला सगळे विषय खरे वाटतात, ज्याला हा देह खरा वाटतो, ज्याला हे जग खरं वाटतं, जो विषयांमध्ये जखडला गेला आहे, त्याला म्हणायचं बद्ध. मग पुढचं शास्त्र उत्तर देतं त्याच्या पुढचा कोण आहे, कारण आपल्याला त्याच्या पुढे थोडासा प्रवास करावा लागतो. कारण साधन चतुष्टय संपन्न जो आपला आजचा विषय आहे, हे जर नीट समजायचं असेल, साधक व्हायचं असेल, तर हळूहळू आपल्याला स्तर उंचवावे लागतात. पुढचा स्तर आहे तो आहे मुमुक्षू. आता हा जो आहे मानव, त्याला हे कळलेलं असतं की मीच सर्वस्व नाहीये, सगळं माझ्या क्षमतेमध्येच नाहीये सगळं करणं. जर ही सृष्टी दिसती आहे तर त्याचा करता कोणीतरी असला पाहिजे. किती सिंपल लॉजिक आहे. माझ्या घरी जर का पोळ्या तयार आहेत, सकाळी माझ्या घरी जर पोळ्या तयार आहेत, तर ते पोळ्या आपण नाही तयार झाल्या ना, त्याला कोणीतरी तयार करणारा हवं की नाही. ते कोणीतरी तयार केल्यात मी सकाळी. तसं जर ही सृष्टी दिसतीये तर ती काय आली का अशीच, त्याचा कोणी करता नसावा. आणि हा जो मानव आहे याला कळतं की माझ्यापेक्षा वर कोणीतरी आहे, आणि त्याला जाणण्याची इच्छा, जी जिज्ञासा जागृत होते, त्याला मुमुक्षू असं म्हटलंय. म्हणजे एक झाला बद्ध, दुसरा आहे मुमुक्षू, आणि त्याचा वरचा जो आहे त्याला साधक असं म्हटलं जातं. मग हा साधक कोण आहे? हा साधक तो आहे ज्याला साधन, योग्य साधन काय करायचं ते कळलेलं असतं. तोपर्यंत त्याला सद्गुरू मिळालेले असतात. सद्गुरूंकडनं साधन त्याला मिळालेलं असतं, सद्गुरूंकडनं नाम त्याने घेतलेलं असतं, आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या बुद्धीने अभ्यास न करता सद्गुरूंनी सांगितलेलं हिताचं जे असतं त्या पद्धतीचा ज्याचा अभ्यास चालू होतो त्याला साधक असं म्हणतात. आणि त्याचा पुढचा मानव कोण आहे मग? म्हणजे आपण पाहिला एक बद्ध, एक मुमुक्षू, एक साधक, आणि त्याच्या पुढचा जो आहे तो आहे सिद्ध. सिद्ध म्हणजे ज्याच्याकडे खूप सिद्धी प्राप्त आहेत. म्हणजे सिद्ध का? म्हणजे सिद्धी आपण बघतो किंवा ऐकलेलं तरी असतं की कोणाकोणाला काय काय सिद्धी प्राप्त आहेत, अचानकपणे गायब होतात. आपण रामायणात बघितले, ते काय अशक्य नाही बरं का, हे शक्य आहे. सगळं अभ्यास करावा लागतो योग मार्गाचा. मग कोणीतरी पाण्यावरच चालतं, कोणीतरी 1400-1500 वर्ष जगतं, या सगळ्या सिद्धी आहेत. मग सिद्ध हा जो मानव आहे तो म्हणजे ज्याच्याकडे, ज्याला सिद्धी प्राप्त झाल्या आहेत, तो सिद्ध का? तर नाही. आपल्याला खूप स्पेसिफिक आणि खूप क्लिअर अर्थ सगळ्याचे माहिती हवेत. सिद्ध बघा, आपण म्हणतो स्वयंपाक सिद्ध आहे, म्हणजे स्वयंपाक तयार आहे, म्हणजे ते ब्रह्मतत्व आतमध्ये तयार आहे. जे त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव घेत असतात सदैव, त्यांना सिद्ध असं म्हणतात. मग या कॅटेगरीमध्ये कोण पडतं? या कॅटेगरीमध्ये सगळे संत पडतात जे आपल्याला शिकवत आहेत, आपले सद्गुरू पडतात, साधू पडतात, जे ते अनुभव घेत आहेत. मग आपल्याला हे सगळं कळलं म्हणजे आपल्याला प्रवास खरं म्हणजे आत्ता आपण कुठे होत कुणास ठाऊक, कोण कुठे कुठल्या स्तरावर माहीत नाही. पण जर बद्ध असू, कारण हे सगळं जर आपल्याला जगत खरं वाटतंय, तर नक्कीच अजून आपण बद्ध आहोत. म्हणजे आपल्याला प्रवास बद्धापासून मुमुक्षूपर्यंत. कारण मुमुक्षू लक्षणं जी समर्थांनी दासबोधामध्ये सांगितले तिकडे पण खरं म्हणजे आपण बसतच नाही, कारण फार पुढचा आहे तो मुमुक्षू. समर्थांचा मुमुक्षू फार पुढचा आहे. मग मुमुक्षू म्हणजे बद्धापासून मुमुक्षू, मुमुक्षू पासून साधक इथपर्यंत जावं लागतं आपल्याला. कारण बद्ध जो आहे त्याला मुक्त व्हायचे, म्हणजे सिद्ध व्हायचे चान्सेस नाहीत. मुमुक्षू जो आहे त्याला अजून खूप तयारी करायची आहे. साधक जो आहे ना, तो मात्र त्या मार्गाला बरोबर लागलाय, त्याला रस्ता सापडलाय, तो पोचायचा आहे, पण तो योग्य रस्त्यावर आहे, कारण तो सद्गुरूने सांगितलेलं साधन करतोय. आणि मग आता याच्या पुढे आपला आजचा विषय, आता हा पुढचा जो विषय सगळा सांगणार आहे तो आपला परमार्थ विज्ञानामध्ये जो सगळा विषय आलेला आहे तो तुम्ही वाचला असेल असं आपण गृहीत धरूया. परमार्थ विज्ञानामध्ये डॉक्टर काकांनी आधी साधक म्हणजे कोण ते सांगितलेलं आहे, त्याची डेफिनेशन. परत साधक म्हणजे कोण?
तर जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो साधक आहे. साधन चतुष्टय आलंय सगळं पुढे परमार्थ विज्ञानामध्ये, त्या ग्रंथामध्ये. मग साधन चतुष्टय म्हणजे काय? जो साधक 4 प्रकारची साधनं करतो, त्याच्याकडे ती संपन्नता आहे ते साधन करण्याची, त्याला साधक असं म्हणतात. चतुष्टय म्हणजे 4 प्रकारची साधनं म्हणजे साधन चतुष्टय, आणि त्यालाच साधक असं म्हटलं गेलंय. मग हे कुठले आहेत? आधी हे 4 कुठले आहेत ते वन लाइनरमध्ये बघूया, एका फटक्यात म्हणून दाखवते, आणि मग नंतर या एक एक गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. कारण आज पूर्ण वेळ आपण फक्त या 4 गोष्टींकडे बघणार आहोत. दुसरा विषय पुढचा आज बसत नाहीये. म्हणूनच माझं अजून एक सत्र ठेवावं लागलंय पुढे. काय आहे? माझ्याबरोबर अजून 2घी जणी बोलणारे आहेत. एक आहे सीमाताई इनामदार आणि दुसऱ्या आहेत अलकाताई, माझी आई. या 2घही जणी खूप हुशार आहेत आणि खूप वर्ष बोलतायत. त्यांना दिलेल्या वेळात बरोबर योग्य वेळेत संपवता येतो विषय. माझ्यासारखे नवखे लोक आहेत, आत्ताच बोलायला शिकलेले आहेत, त्यांना वेळ कमी पडतोय. पण आपण सगळ्यांनी विचार करूया, तुमच्या बरोबरीने पण मी अभ्यास करते, आपण सगळ्यांनी एकत्र अभ्यास करूया. आणि अजून एक सत्र म्हणजे पुढचं सत्र जे आपण ठरलं होतं त्याच्या अगोदर एक मध्ये सत्र ठरूया आणि संपूर्णपणे परमार्थाचा अधिकारी जो परमार्थ विज्ञान ग्रंथामध्ये आलेला आहे तो संपवायचा प्रयत्न करूया. आज मात्र आपण जो विचार करणार आहोत, आपल्याला माहिती असतं की आपण काय विचार करणार आहोत, तर बरं पडतं अभ्यास करायला. आज मात्र आपण साधन चतुष्टय संपन्न म्हणजे 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला साधक असं म्हणतात. त्या 4 गोष्टी कुठल्या त्या आधी पटकन म्हणून दाखवते. एक आहे विवेक. विवेक म्हणजे आपल्याला आतापर्यंत माहिती झालं, आपण सगळे अभ्यास करतोय, आपण ग्रंथ वाचलेले आहेत, आपल्याला माहिती नाही असं नाही. विवेक म्हणजे निवड करणं. विवेक हा शब्द विच धातूपासून निर्माण झालेला आहे आणि विच धातू आपल्याला पृथक्करण करून निवड करणं म्हणजे निवड करणं हे आत्तापुरतं समजूया. परत विवेकाचा अभ्यास करताना आपण घेऊया इन डिटेल. आत्ता समजण्यासाठी विवेक म्हणजे निवड करणं. दुसरं वैराग्य. आता आपण साधकाकडे जे 4 साधनं असतात, साधक जो 4 प्रकारची साधनं करतो त्याच्याबद्दल आपला विचार चालू आहे आणि तोच विचार पुढचा 1-1.25 तास करायचा आहे. एक आहे विवेक. विवेक म्हणजे निवड करणं, ते साधकाने केलं पाहिजे, नाहीतर त्याला साधक म्हटलं जाऊ शकत नाही. दुसरं वैराग्य. वैराग्यामध्ये राग, विराग, राग आहे. वैराग्य, राग हा शब्द आलाय. राग म्हणजे काय? तर राग म्हणजे प्रेम किंवा आसक्ती. मग वैराग्य म्हणजे काय? तर आसक्ती रहित स्थिती म्हणजे वैराग्य. इन डिटेल नंतर पाहूया. आतापर्यंत आपण पाहिलं विवेक, वैराग्य. मग तिसरं शमदमादी षटक. शमादी षटक किंवा शमदमादी षटक असं पण त्याला म्हटलं जातं. शमादी षटक म्हणजे 6 गोष्टी, शम आणि आदी एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, त्याच्याबरोबर 6 गोष्टी. कुठल्या आहेत त्या 6 गोष्टींची आता फक्त नावं वाचते. एक आहे शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. या आहेत 6 गोष्टी. या सगळ्या साधकाकडे हव्या. बघा, आपल्याला आपण साधक असं वाटत असतो आणि या 6 गोष्टी नक्की कुठल्या ते आपल्याला माहिती नसतं आणि आपण स्वतःला साधक म्हणतो. तर तिसरी गोष्ट कुठली हवी ती म्हणजे शमदमादी षटक, 6 गोष्टी. आणि चौथं जे आहे ते म्हणजे मुमुक्षत्व, म्हणजे मोक्षाची इच्छा, निदान मला मोक्ष हवा असं वाटलं तरी पाहिजे. आता आपण एक एक करून या 4 गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आज अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. आपलं सत्र आहे, कुठेही एकही कथा बसत नाहीये, एका पाठोपाठ एक आपण सिद्धांत शिकायचा प्रयत्न करतोय आणि हा सगळा जो आहे हा बेस आहे. हे ऐकल्यानंतर आपण कुठलाही ग्रंथ जेव्हा अभ्यास करायला घेऊ तर आपल्याला विवेक शब्द समर्थांचा लाडका शब्द आहे. म्हणजे समर्थ जेव्हा विवेक म्हणतात, एक्झॅक्टली समर्थांना काय म्हणायचं ते आपल्याला इकडे अभ्यास केल्यामुळे कळणार आहे. आणि परमार्थ विज्ञानामध्ये जो विवेक लिहिलेला आहे, ज्या पद्धतीने विवेक दिलेला आहे त्याचा आपण अभ्यास करणारच आहोत. पण परमार्थ विज्ञानामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते समजण्यासाठी डॉक्टर काकांचा अजून एक लेख मी आधाराला घेतलेला आहे आणि त्या आधारावरून आपल्याला किती सुंदर विवेक म्हणजे काय ते कळणारे बघूया आपण. साधक सोपान नावाचा डॉक्टर काकांचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये काकांनी लेख लिहिलेले आहेत, काकांची प्रवचनं पण आहेत आणि ती प्रवचनं त्या प्रवचनांवरनं लेख तयार झालेले आहेत
आणि त्या लेखामध्ये काकांनी विवेक म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. आणि आपल्याला नंतर अतिशय एक छान निष्कर्षावर आपण येणार आहोत सगळे, की विवेक कसा करायचा. बघा, एका पद्धतीने आपण विचार करू शकतो की आपण फक्त एका पाठोपाठ एक सगळ्या व्याख्या मांडतोय, की हा म्हणजे विवेक, हे म्हणजे हे वैराग्य, हे म्हणजे ते म्हणजे ते. कळलं ना, कळलं आपल्याला. मग पण त्याचं ॲप्लिकेशन कसं करावं. कारण काकांचं नेहमी सांगणं आहे की आपलं जीवन हे जसं शास्त्राभिमुख असावं, जसं साधनाभिमुख असावं, तसं ते आपण जीवन जगताना जीवनाभिमुख पण असावं. जीवनात आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. डॉक्टर काकांनी इतका सुंदर निष्कर्षावर आणलंय बघा. आपण विचार करूया, आनंद मिळेल आपल्याला. हे सगळं जर कोणी लेख वाचला असेल त्यांना ते माहितीच असेल. डॉक्टर काका असं म्हणतात की आपण आधी विवेक या शब्दाचा अर्थ व्यवस्थित जाणून घेऊया. आपण मगाशी बघितलं की निवड करणं म्हणजे विवेक, पण त्याला एक छोटासा बारीक पदर आहे बरं का. एक छोटासा बारीक त्याच्यामध्ये अजून बारकावा आहे. आणि ते समजून घेऊन विवेक म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊया. विवेक मध्ये दोन गोष्टी आहेत. निवड करायची, मान्य, निवडच आहे, पण त्याच्यामध्ये अजून एक छोटासा पदर आहे. आणि तो काय माहितीये, तो म्हणजे आधी पृथक्करण. आधी पृथक्करण करणं आणि मग निवड करणं. खूप फरक पडला बरं, या बारकाव्याने खूप फरक पडला आहे. कारण आधी विचार केला पाहिजे, काय योग्य काय अयोग्य. आधी तिकडे विचार आहे, पृथक्करण करणं आहे, आणि मग योग्याची निवड आणि अयोग्याचा त्याग, त्याला म्हणतात विवेक. झाला की नाही गहन विषय. एक छोट्याशा उदाहरणावरून आपण समजून घेऊया. समजा तांदूळ आहेत घरी, मला भात लावायचा आहे. तांदूळ जेव्हा मी आणते तेव्हा मी निवडते, बरोबर. म्हणजे पहिली गोष्ट मी काय केली, आधी मी काय केलं की आधी मी पृथक्करण केलं. आधी मी सेपरेट केलं, सेपरेट म्हणजे खडे बाजूला काढले, तांदूळ एकाकडे घेतले. आणि मग म्हणजे पहिल्या लेवलवर मी काय केलं, पृथक्करण केलं, योग्य अयोग्य. आणि दुसऱ्या लेवलवर मी काय केलं, तर दुसऱ्या लेवलवर मी जे खडे होते त्याचा त्याग केला आणि तांदूळ होते त्याचा स्वीकार केला. याला म्हणतात विवेक. म्हणजे दोन गोष्टी आधी ठरवायच्या आणि त्याच्यामधनं योग्याची निवड आणि अयोग्याचा त्याग, याला म्हणतात विवेक. आणि डॉक्टर काकांनी साधक सोपानामध्ये इतकं सुंदर त्या ग्रंथामध्ये समजावून ठेवलंय. त्याच्या आधाराने हा विचार समजून घ्यायचा प्रयत्न करूया. डॉक्टर काकांनी असं लिहिलेलं आहे की आपण कुठलाही जेव्हा मंत्र म्हणतो, म्हणजे वेदांमधले जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्रांच्या शेवटी आपण काय म्हणतो, ओम शांती 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 असं म्हणतो की नाही. कुठलाही मंत्र शांतीपाठ म्हटल्यानंतर पण आपण काय म्हणतो, ओम शांती शांती शांती. मग या तीन शांती कुठल्या आहेत. एकच शांती पुरली असती की, तीन शांती कशाला हव्यात. तीन शांती आहेत. वेदांमधल्या शांतीपाठानंतर तीन शांती म्हटल्या आहेत, म्हणजे निश्चित त्याचा अर्थ काहीतरी असला पाहिजे. मग या तीन शांती कुठल्या आहेत त्याच्यामधली आपल्याला हा विचार आपल्याला दासबोधामध्ये मिळतो बरं का. दासबोधामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांना म्हणजे जे जे मानव आहेत, मनुष्य जे आहेत, त्या सगळ्यांना तीन प्रकारचे ताप असतात. ताप म्हणजे काय, ताप म्हणजे त्रास. काय डोक्याला ताप आहे असं आपण म्हणतो की नाही. या तीन प्रकारच्या त्रासांमधनं, कटकटींमधनं आपल्याला जावं लागतं सगळ्यांना. त्या तीन त्रासांची नावं काय आहेत आपल्याला माहिती आहे. हा विचार दासबोधामध्ये येतोय. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की पहिल्या तापाला म्हणतात आध्यात्मिक ताप, दुसऱ्या तापाला म्हणतात आधी भौतिक ताप, आणि तिसऱ्या तापाला म्हणतात आधी दैविक ताप. ठीक आहे, कळलं ना. पण आपण विचार करतो विवेकाचा. आता कन्फ्यूज झालं की नाही. म्हणजे एक तर उल्लेख केला विवेकाचा, मग उल्लेख केला तीन शांतींचा, मग उल्लेख केला तीन तापांचा. मग याचं कनेक्शन काय सगळं, हाऊ आर दे ऑर इंटरलिंक, कसे काय लिंक करायचं आपण या सगळ्यांना. आणि विवेकाचा वापर कसा करायचा, म्हणजे विवेक कुठे करायचा आहे. बघा, डॉक्टर काकांनी इतकं सुंदर समजवलेलं आहे की एक म्हणजे समर्थ आधी या तीन तापांबद्दल काय म्हणतात बघा. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, एक ताप आध्यात्मिक, दुजा तो आधी भौतिक,
तिसरा आहे आदी दैविक ताप जाणावा. हे सगळे ताप वाचून घ्यावेत बरं. दशक 3 तिसऱ्या दशकात 6, 7, 8 समास नंबर. होमवर्क आहे आपल्याला. पुढच्या वेळेला परत भेटेपर्यंत अभ्यास वर्ग आहे की नाही, आपल्याला वर्षभर अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास मिळालेला बरं वाटतं, सांगितलं की मग केला जातो. हा सगळा विचार समर्थांनी दासबोधामध्ये दिलेला आहे. हे ताप म्हणजे काय ते सांगितलेले आहे. आता त्याच्यामधला पहिला ताप कुठला आहे तो बघूया, आणि विवेक कुठला करायचा आहे, आणि या 3 शांती कशा मिळणार त्याचा विचार चाललेला आहे. पण विवेक नाही केला तर त्या शांती मिळत नाहीयेत. थोडासा बहुतेक विषयाचं आकलन होत चाललंय जसं जसं मी हळूहळू पुढे बोलते आहे. पहिला आहे आध्यात्मिक ताप. आता अध्यात्म म्हणजे काय, माझी ओळख बऱ्याच वेळा करून दिली जाते लोकांना की ही आध्यात्मिक अभ्यास करते, असं ओळख करून दिली जाते. बरं, मला खूप गंमत वाटते असं काही असे वाक्यप्रचार आले की आपल्याला शब्दांचे म्हणजे शब्द फक्त शब्दांच्या अर्थांसाठी बघत नाही बरं, आपण शब्दांमध्ये अडकत नाही होत. त्याचा व्यवस्थितपणे अर्थ कळण्यासाठी आपण त्याच्याकडे बघतो. आता शब्द पांडित्यच येईल आपल्याकडे. आपल्याला शब्द पांडित्याची गरज नाहीये, पण शब्द समजला की त्याचा अर्थ समजतो आपल्याला, आणि समर्थांना काय सांगायचे, संतांना काय सांगायचे ते कळायला लागतं. आध्यात्मिक शब्दाचा अर्थ, अध्यात्म इज नथिंग बट शरीर. आता शरीर सगळ्यांनाच आहे ना, मग मी वेगळं असं काय करणार आहे. सगळ्या जणांना शरीर आहे की नाही आपापलं. शरीर म्हणजे अध्यात्म. अध्यात्म याची उकल कशी झाली, उकल म्हणजे आपल्याला ती व्युत्पत्ती कशी झाली शब्दाची. अधि अधिक आत्मा, अध्यात्मा असा शब्द तयार झाला. आधी नाही आहे, पण बघा थोडेसे शब्द बदलले की अर्थ बदलतात पूर्ण. आधी, व्याधी, उपाधी हा प्रकार वेगळा झाला. आधी म्हणजे मानसिक, व्याधी म्हणजे शारीरिक, आणि उपाधी म्हणजे मनाला जे अहंतेमुळे वाटतं की मी हे आहे. उपाध्या, मग मी हुशार आहे, मी छान बोलते, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, हे सगळ्या उपाध्या आहेत. आणि ह्या बरोबर आपल्या अहंतेमध्ये अडकवत आहेत आपल्याला. आणि आधी आणि व्याधी या 2 गोष्टींबद्दल खूप विचार केला आपल्या संस्कृतीमध्ये. म्हणजे योग वाशिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी रामाला शिकवत आहेत की आधी म्हणजे काय आणि व्याधी म्हणजे काय. मानसिक ताप जे सगळे आहेत ते आधी आहेत, आणि शारीरिक ताप म्हणजे शरीराला होणारं जे सगळं आहे ते व्याधी आहेत. शरीराला होणारे रोग आणि मनाला होणारे रोग आधी व्याधी. आणि तिकडे फार सूक्ष्म विचार आहे बरं का आपल्या संस्कृतीमध्ये. वशिष्ठ मुनी असं म्हणतात की आधी प्रत्येकाला व्याधी आधी होतं, म्हणजे मानसिक रोग आधी होतो. आणि काहीतरी समजा खोकला झाला, ताप आला, जे काही होतं ते आधी मनाला होतं. आणि मना आधीबद्दल चाललंय बरं का, आणि मनाने एक्सेप्ट केलं की ते शरीराला होतं. किती सूक्ष्म विचार आहे आपल्याकडे. पण हा विचार आता आपल्याला करायचा नाहीये. आधी आणि व्याधी, आधी आणि व्याधीला बाजूला ठेवूया. आपण अधि या शब्दाचा अर्थ आहे शरीर, आणि आत्मा म्हणजे आत्मा. या शरीरामध्ये आत्मा मर्यादित झाल्यासारखा वाटतो. तो मर्यादित नाहीये, ते सगळं अखंडच आहे. जे ब्रह्मतत्व शरीर धारण केल्यामुळे शांत किंवा मर्यादित झाल्यासारखं वाटतं त्याला अध्यात्म असं म्हणतात. बघा समर्थांना हे सगळं आपण स्वतःच माझ्या मनातलं सांगत नाही, समर्थ असं म्हणतायत. कारण याच्यामुळे आपल्याला ताप होत आहेत. या शरीराला ताप होतात की नाही. हे शरीर कधीतरी आजारी पडतं की नाही. शरीराला खोकला होतो, ताप होतो, तुटतं काहीतरी, आजारी पडतो, एखादा रोग होतो, हे सगळं होतं. आणि शरीराला जेव्हा सगळे हे ताप होतात तेव्हा त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. समर्थांनी काय सांगितलंय बघा. देहामधून जे झाले, इंद्रिये प्राणे दुःख झाले. देहाला पण होतंय, बाहेर देहामुळे होतंय, त्याच्यामुळे मनाला, इंद्रियांना, प्राणांना त्रास होतोय. देहामधून जे झाले, इंद्रिये प्राणे दुःख झाले, ते आध्यात्मिक बोलिले तापत्रयी. म्हणजे या तापत्रयी तिघांपैकी शरीराला जे होणार आहे त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. कळलं, मान्य. अध्यात्म शब्दाचा अर्थ कळला, आध्यात्मिक ताप म्हणजे काय हे कळलं. पण त्याचा संबंध त्या शांतींशी कसा आहे आणि विवेकाशी कसा आहे ते नाही कळलं. आता हे विचार करण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी परमार्थ विज्ञानामध्ये जे सांगितलंय ते परमार्थ विज्ञान असं म्हणतं की शरीरासंदर्भात जे ताप होतात
त्या तापांमध्ये आपण एक प्रकारचा विवेक करायचा आहे. आता विवेक म्हणजे आपला विवेक ॲप्लाय करायची वेळ आली. म्हणजे विवेक म्हणजे काय ते आपण शिकलो. विवेक म्हणजे पृथक्करण करणं आणि निवडणं. आता इकडे ॲप्लिकेशन आलं बघा. परमार्थ विज्ञान छोटासा ग्रंथ आहे, पण डायरेक्ट ॲप्लिकेशन देत आहे. हे ताप होत आहेत का, हे ताप खरे नाहीत, कारण ते देहाचे आहेत. आणि तू चुकून स्वतःला देह समजून बसला आहेस. अरे तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. हे आपल्याला शिकायचं आहे. आणि म्हणून आपल्याला विवेक करायचा आहे की मी देह नाहीच आहे. डॉक्टर काका खूप छान त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात की ते म्हणतात की त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं डॉक्टर काकांच्या. मग ते गुडघ्याशी बोलले. किती छान संकल्पना आहे बघा. आपल्याला जे जे त्रास होतात म्हणजे आपण लगेच त्या देहापेक्षा वेगळे होतो. साक्षी भाव. डॉक्टर काका प्रवचनामध्ये असं सांगतात की ते त्यांच्या गुडघ्याशी बोलले. अरे गुडघ्या, तू आत्तापर्यंत मला चांगली साथ दिलीस रे. आता तू मात्रच मला त्रास देतोय, दुखावला जातोय. आता सगळा भार दुसऱ्या गुडघ्यावर येतोय. आता तुला जे लागणार ते मी करणार आहे. तुझ्यासाठी ऑपरेशन करावं लागणार आहे, तुझ्यासाठी मी गोळ्या खाणार आहे. आता तू शांत बस बरं, मला त्रास देऊ नकोस. किती सुंदर. इथे आपण स्वतःच्या देहापासून वेगळे झालो. सेपरेट, पृथक्करण. कारण आपण निवड काय केली आहे. आपण निवड याची केली की हे जड देह जो आहे, हा जड देह जो आहे तो मी नाही. आणि माझं तत्व जे आहे ते अचेतन, माझं जे स्वरूप आहे ते चेतन तत्व आहे. अचेतन जड तत्व मी नाही. इकडे आपण आधी पृथक्करण केलं. आणि निवड कुठली केली तर आपण चेतन जो आहोत, चैतन्य जे आहे, जे अखंडित आहे, त्याची आपण निवड केली. म्हणजे आपण देह नाही त्याला सेपरेट केलं आणि आपण चेतन आहोत. म्हणजे आत्मा आणि अनात्मा या गोष्टीचा विवेक आपण इथे केलेला आहे. कारण अनात्मा, तो गुडघा जो आहे तो अनात्मा आहे, तो आत्मा नाही. आणि मी मात्र आत्मतत्व आहे, अखंड अबाधित मी आहे. म्हणून आधी सेपरेट केलं, आत्मा काय अनात्मा काय, आणि आत्म्याची निवड आणि अनात्म्याचा त्याग. असं जेव्हा मी विवेक करते तेव्हा मला पहिली शांती मिळते. आलो पॉइंटवर आपण. पहिली शांती जी आहे, ओम शांती शांती शांती, त्याच्यामधली पहिली शांती जी आपल्याला अचीव करायची. नाहीतर फक्तच योगासनं झाल्यानंतर मंत्र म्हटल्यानंतर आपण म्हणतोय ओम शांती शांती शांती, अचीव काहीच होत नाहीये. देह मी नाही यासाठी विवेक करावा लागतो. आणि तो विवेक केल्याशिवाय ती खरी शांती अनुभवताच येत नाहीये. म्हणून पहिला विवेक केला आणि ती शांती प्राप्त केली. आता दुसरा ताप कुठला आहे. आपण काय पाहिलं होतं, 3 ताप आहेत. एक आहे आध्यात्मिक ताप, म्हणजे या तापामधनं सुटायचंय शांती मिळण्यासाठी विवेक करून. दुसरा ताप कुठला आहे, त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. तो ताप आधी समर्थ काय सांगतायत ते बघूया आणि मग ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मग त्याच्यासाठी विवेक काय करायचा ते बघूया आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसरी शांती मिळणार आहे. छान चाललाय बरं आपला अभ्यास, जमतंय आपल्याला. म्हणजे हे ऐकलं तर पाहिजे आपण सगळ्यांनी एकदा, आणि मग ते आपण प्रॅक्टिस करायला लागू. आणि किती ॲप्लिकेशन लेवलवर आपल्याला शिकवतायत बघा. हे काही पुस्तकी ज्ञान नाहीये, म्हणजे पुराणातल्या वांगी पुराणात असं नाहीये. आपण अप्लाय करू शकतोय बरं हे सगळं. पुढचा ताप जो आहे तो आहे आधी भौतिक ताप. आणि ते सांगताना समर्थ म्हणतायत सर्व भूताचेनी संयोगे सुखदुःख उपजो लागे. म्हणजे सगळ्या भूतांचा संयोग, माझा संयोग, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींची, म्हणजे सगळं पंचभौतिक आहे ही सृष्टी. माझा देह पण पंचभौतिक आहे मान्य, पण आपण आधी भौतिक तापाबद्दल विचार करतो. ही सृष्टी जी पांचभौतिक आहे आणि माझा संबंध जेव्हा या पांचभौतिक सृष्टीशी येतो आणि त्या सृष्टीमध्ये जे काही घडतं आहे सृष्टीमध्ये, त्याच्यामुळे जे मला त्रास होतात ना. घरी लाईट गेले, रात्रभर लाईट गेले, होतो की नाही त्रास. त्याच्यामध्ये माझ्या देहाला काहीच होत नाहीये, पण आजूबाजूच्या परिस्थितींमुळे मला जो त्रास अनुभवायला लागतो. बाजूला कुठली बिल्डिंगच पडली, काहीतरी भिंतच पडली, काहीतरी झालंच आजूबाजूला, किंवा पीकच चांगलं नाही आलं शेतात, मग मला खायला मिळत नाही, माझ्या घरी नळाला पाणी येत नाही, होतात की नाही हे सगळे त्रास. मग या सगळ्या त्रासांना म्हणायचं आधी भौतिक ताप. भोवताली जे घडतंय त्याच्यामुळे जे त्रास होतात. समर्थ म्हणतात सर्व भूताचेनी संयोगे सुखदुःख उपजो लागे. म्हणजे सुख पण भोगतो आपण त्याच्यामुळे आणि दुःख पण भोगतो. सुख दुःख उपजो लागे ताप होता मनभंगे या नाव आधी भौतिक.
किती क्लिअर, म्हणजे काय क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत सगळ्यांकडनं, आपल्या संतांकडनं आपल्याला. आजूबाजूच्या गोष्टींमुळे मला सुख आणि दुःख जे अनुभवायला येतं त्याला आधी भौतिक ताप असं म्हणतात. मग हा जो आजूबाजूच्या गोष्टींमुळे म्हणजे जगतामुळे, सृष्टीमुळे मला जे ताप होतात त्या तापांमधनं बाहेर पडल्याशिवाय शांती मिळणार नाहीये. मग तिकडे मी कुठला विवेक करायचा आहे? तेव्हा आपल्याला परमार्थशास्त्र असं उत्तर देतं की मग तिकडे तुम्ही सारासार असा विवेक करायचा आहे. मग मी काय करायचं की ज्या काही गोष्टींमुळे मला त्रास होत आहेत ते की ते सार आहे की ते असार आहे, आधी त्याचा विचार करायचा. आधी पृथक्करण, आणि पृथक्करण केल्यानंतर साराची निवड आणि असाराचा त्याग. असं जेव्हा मी कंटिन्युअसली करत जाईल तर माझ्या मनाला त्याची सवय लागत जाईल आणि मग मला दुसरी शांती जी आहे, ओम शांती 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 ही मधली दुसरी शांती मला प्राप्त होते. किती सखोल विचार आहे हो. असं पटकन पुढे गेलो असतो आपण, विवेक म्हणजे हां असंच, मग विवेक करायचा, हां मग आत्मा अनात्मा विवेक करायचा असतो, मग सारासार विवेक करायचा असतो. एवढा सगळा विचार आपल्याला आधी करावा लागतो. आपला किती वेळ चाललाय बघा, आपण फास्ट पुढे जाणार होतो, घड्याळाकडे बघा किती वाजले, आणि आपण फक्त विवेकावर आहोत. आपल्याला विवेक, वैराग्य, शम, दमादी, षटक 6 गोष्टी आहेत. अर्धा तास आहे पुढे करणार आहोत बरं, आपण करणार आहोत 6 गोष्टी. आणि शेवटचा आहे काय? मुमुक्षत्व. आणि अजून एक आध्यात्मिक ताप जो आहे आपला, पुढचा ताप जो आहे, सॉरी आधी दैविक ताप, त्याला शांत करायचं राहिलंय, कारण तिकडे विवेक करावा लागतो. आणि काय लॉजिक म्हणजे शास्त्र, परमार्थशास्त्र निर्दोष आहे. मग तिकडे कुठला आधी दैविक ताप म्हणजे कुठला तो आधी समजून घेऊया. प्रत्येकाने समास वाचा, म्हणजे समर्थांनी सूची दिली हो. समर्थ काय सुंदर सांगतायत, म्हणजे हे म्हणजे आध्यात्मिक ताप, हे म्हणजे आध्यात्मिक ताप. अगदी लहान मुलांना स्पूनफीड करावं ना तशा पद्धतीने समर्थांनी आपल्याला सगळं शिकवलेलं आहे. आधी दैविक ताप म्हणजे काय हे सांगताना समर्थ म्हणतात, शुभाशुभ कर्माने जना देहांती येम यातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आधी दैविक. डेफिनेशन्सच देतात संत आपल्याला एका मागोमागे एक. ते असं म्हणतात की शुभाशुभ कर्माने जना, म्हणजे शुभ आणि अशुभ या प्रकारचं आपण कर्म जे करतो, म्हणजे जीवन जगताना आपण शुभ आणि अशुभ जे कर्म करून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे आपला देह पडल्यानंतर, बघा हा सूक्ष्म विचार आहे, देह पडल्यानंतर ज्या आपल्याला यातना म्हणजे यमयातना भोगाव्या लागतात त्या यमयातनांना आधी दैविक ताप असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण इथून सुटलो तरी आपले ताप संपत नाहीयेत. मग त्या तापासाठी काय विवेक करायचा? त्याला उत्तरच नाहीये. त्याला विवेक करण्यासारखं तिकडे काही उरत नाही. म्हणून जे काही विवेक करायचे आहेत ते देह संदर्भात करायचे आहेत. मी देह नाही आणि हे जग खरं नाही, या दोन्ही गोष्टींवर जेव्हा आपण विवेक करू आणि या सुरुवातीच्या 2 शांती जर आपण अनुभवायला लागलो तर तिसरी शांती इज द आउटकम ऑफ द फर्स्ट 2 शांती. तिसऱ्या शांतीसाठी विवेक करा. मेल्यानंतर मी काय विवेक करणार आहे तिथे, कारण स्थूलदेह नाहीच आहे माझ्याकडे तिथे विवेक करायला. म्हणून विवेक जो करायचा आहे तो देहासंदर्भात करायचा आहे. आत्मा अनात्मा विवेक, भोवतालच्या गोष्टींबद्दल, सृष्टीबद्दल जो विवेक करायचा आहे तो सारासार विवेक करायचा आहे. आणि हे विवेक केल्यामुळे मला ज्या शांती मिळत आहेत, 2 शांती, ओम शांती शांती, आणि तिसरी शांती इज अ रिझल्ट ऑफ फर्स्ट 2 शांती. आणि विवेक केल्यामुळे आपल्याला काय मिळतंय बघा, की आपल्याला जन्म म्हणाय येमयातना ते भोगावंच लागणार नाही. एकदा कळलं की मी देह नाही, एकदा कळलं की जग खरं नाही, पण सगळा विचार मी आणि जग, मी आणि जग, मी आणि जग एवढंच. हे 2 जर एक असेल तर दुसरं काही उरतच नाही. आणि तिसरं करावंच लागत नाही आपल्याला, ती येते आपल्या हातात फक्त शांती. हा सगळा विवेक केल्यामुळेच आपल्याला प्राप्त होतो. आणि पुढचं जे आहे, एक आता आपण विवेक संपवतोय, पुढचं जे आहे ते वैराग्य. म्हणजे साधकाने काय करावं, तर पहिलं साधन काय करावं तर विवेक करावा. दुसरं साधन काय करावं तर वैराग्य, हे त्याच्याकडे हवं. मग किती आपण पटपट वापरतो की नाही शब्द, पण तसं वागतोय का आपण? म्हणजे वैराग्य शब्द मगाशी आपण जे पाहत होतो,
त्याच्यामध्ये राग म्हणजे प्रेम आणि आसक्ती, अडकणं. किती सहज आपण अडकलोय सगळ्या गोष्टींमध्ये. आणि वैराग्य म्हणजे आसक्ती रहित स्थिती. या वैराग्याबद्दल शास्त्रामध्ये खूप काही सांगितलंय बरं का. मी फक्त उच्चार करते, म्हणजे पिल्लू सोडायचं काम करते आता, म्हणजे अभ्यास करावासा वाटेल पुढे. पण आत्ता आपण वैराग्याच्या संदर्भात त्याच्याबद्दल विचार नाही करणार आहोत. आपण काय करतोय, कारण वेळेचा आपल्याकडे अभाव आहे, म्हणजे वेळेचा अभाव आहे आपल्याकडे, म्हणून आपण डायरेक्टली ॲप्लाय कसा करू शकतो, हा वैराग्य कसा शिकू शकतो, कसा अप्लाय करू शकतो, त्याचा आपण विचार करणार आहोत. मी फक्त वैराग्याचा विचार परमार्थशास्त्रामध्ये कसा झालाय त्याचा उल्लेख करते आणि सोडते. कारण या वैराग्याचे पण 3 पदर सांगितलेले आहेत. 3 स्तरांवर वैराग्याचा विचार होतो. तो म्हणजे एक म्हणजे गुणमय वैराग्य, त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम असं वैराग्य, आणि खूप बारीक बारीक बारकावे सगळे मी त्याच्यामध्ये नाही जाते, फक्त उल्लेख करून सोडतीये. एक आहे गुणमय वैराग्य, एक आहे गुणकार्य वैराग्य, आणि अजून एक पुढचं आहे ते गुणगंध वैराग्य. याच्याबद्दल आपण आत्ता विचार करणार नाही आहोत, कारण एक्झॅक्टली परमार्थ विज्ञानामध्ये जे आपण सुरुवात करतो अभ्यासाचा, तो कुठेतरी ज्ञानकांडामध्ये पोहोचतो. कारण आता कर्मकांड चालू आहे आपला. आत्ता हे असं करा, हे असं करू नका, सुरुवात आहे आपली परमार्थशास्त्राच्या अभ्यासाची. ॲटलिस्ट परमार्थ विज्ञान या ग्रंथाच्या अनुषंगाने आपण जातोय म्हणून हा विचार घेत नाहीये. आपण काय करतोय आता, आपण काय करूया की हे वैराग्य आपल्याला अप्लाय करायला शिकायचं आहे. मग शास्त्राने आपल्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ते असं म्हणतं की तुम्ही 2 पद्धतीने त्याग करायचा प्रयत्न करा. त्या त्यागामुळे तुम्ही वैराग्य अचीव करू शकता. बघा, सगळं ॲप्लिकेशन लेवलवर आहे. रोजच्या दैनंदिन आयुष्यात मी हे अप्लाय कसं करू शकते. कारण डायरेक्ट वैराग्य येणार कसं, अवघड आहे ते, साधणं अतिशय अवघड आहे. मग मला छोट्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत की नाही, आणि संत शिकवतायत. ते असं म्हणतात की एक म्हणजे वस्तुत्याग. हा सगळा विचार भगवद्गीतेमध्ये पण येतो बरं का. एक आहे वस्तुत्याग आणि एक आहे संगत त्याग. वस्तुत्याग म्हणजे काय, जे संन्यासी जे करतात त्यांना म्हणतात वस्तुत्याग. म्हणजे बघा, तुम्हाला आपल्याला दिसतं की त्यांनी ॲक्च्युअली त्यांचं घर सोडलेलं असतं, म्हणजे वस्तूचा त्याग आहे. त्यांनी साधी वस्त्र घालणं सोडलेलं असतं, भगवी वस्त्र परिधान केलेली असतात. म्हणजे वस्तुत्याग म्हणजे ॲक्च्युअल त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. मग मला ते जमणार आहे का? मग थोड्या प्रमाणात तरी मला जमू शकतं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एका दुकानात गेले आणि मला 1000 रुपयाचा ड्रेस आवडला. वस्तूमध्ये माझी आसक्ती निर्माण होतीये. मला 1000 रुपयाचा ड्रेस आवडला, तर मग मी काय करायचं, मला त्याग शिकायचा आहे. मी आत्ताच सुरुवात केली परमार्थशास्त्राला शिकायला. मग मी काय करू शकते, तर मी काय, जे आवडलंय त्या वस्तूमधनं मला माझं मन काढून घ्यायचंय. मग मी 800 किंवा 500-600 रुपयाचा ड्रेस निवडते. नको, मी हा घेते. जर का मी 600 रुपयाचा ड्रेस निवडला तर मला 400 रुपयाचं वैराग्य तिथे प्राप्त होतं. हो, टिप्स आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमधनं ज्याच्यामध्ये मन अडकतंय तिकडून काढून घ्यायचंय, तेवढं तरी सुरुवात करा. हे एक शास्त्राचं शिकवणं, वस्तुत्याग. त्याच्याही पेक्षा सुंदर असा एक त्याग आहे, चांगल्या पद्धतीने जो आपल्याला त्याग शिकायचा आहे, तो म्हणजे संगत त्याग. संग म्हणजे वस्तू जरी असली तरी त्याचा संग जो मनात कायम असतो ना, तो सोडा. आता बघा, विचार करा, जर मी ती वस्तू त्याग केला बरं का, म्हणजे 1000 रुपयाचा ड्रेसच्या ऐवजी मी 600 रुपयाचा ड्रेस विकत घेतला, पण त्या 400 रुपयाचं वैराग्य जरी मी सुपरफिशियली वरवर 400 रुपये वाचवले असतील तरी माझं मन त्याच्यातच गुंतलंय. म्हणजे त्या 1000 रुपयाच्या ड्रेसमधनं माझा संग गेलेला नाहीये, संग आहेच. म्हणून महत्वाचा काय आहे, तो संगत त्याग. मनामधून त्याचा त्याग करायचा आहे. हा अतिशय अवघड आहे. मग न जावं लागे वनांतरा, मग कुठे बाहेर जावं लागत नाही आपल्याला, वस्तुत्याग करावा लागत नाही, आहे तिथेच आपल्याला वैराग्य साधता येतो. आता बघा, थोडासा बारीक फरक आहे, म्हणजे बारीक नाही, आज मनात प्रश्न पण पडले पाहिजेत. आता आपण बोलतोय वैराग्याबद्दल, म्हणजे विचार शिकायचा आहे वैराग्य, आणि विचार करतोय त्यागाबद्दलचा. मग त्याग आणि वैराग्य याच्यामध्ये काही फरक आहे का? आहे ना. काय किती सुंदर आणि सखोल विचार आहे बघा. बारीक बारीक गोष्टी आहेत, पण या बारीक गोष्टी कळल्यामुळे ते आपल्याला अप्लाय करता येतात आयुष्यात. त्याग म्हणजे कृती आहे, कृती, ती क्रिया आहे तिकडे, ती मला करावी लागते.
आणि वैराग्य ही स्थिती आहे. त्या स्थितीवर मी त्याग केल्यामुळे येते आहे. म्हणजे इकडे काय सांगितलं आणि साधकाकडे काय हवं? त्याग केल्यानंतर वैराग्याच्या स्थितीमध्ये लँडअप व्हायचं आहे. म्हणजे वैराग्य हा कसा वरचा आहे बघा. अवघड वाटतो, पण परमार्थ विज्ञान आपण जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत. म्हणजे हा आपण दैनंदिन आयुष्यात याचा वापर कसा करून घेऊ शकतो. परमार्थ विज्ञानाचा आता मी सपोर्ट घेते आहे, आपण सगळ्यांनी वाचलं असेल. त्याच्यामध्ये डॉक्टर काकांनी असं लिहिलंय की काय करू शकतो आता वैराग्य जर आपल्याला अप्लाय करायचं आहे आपल्या दैनंदिन आयुष्यात, मग पहिलं काय करू शकतो? पहिली गोष्ट काय करू शकतो तर आपण हे जे विषयामध्ये अडकतोय आपण हे सगळे, तर या विषयांमध्ये अडकताना आपण मनात विचार करू शकतो की हे विषय जे आहेत ते नित्य नाही आहेत, ते अनित्य आहेत, ते अखंड टिकणारे नाही आहेत. म्हणजे आज आहेत पण नंतर नसणार आहेत, आणि मग ते आत्ता असताना मला सुख देणार आणि मग ते गेल्यानंतर दुःख देणार, असा विचार करा. बघा, वैराग्य जर मानायचं असेल तर टिप्स दिले, शिकवले आपल्याला सुंदर. परमार्थ विज्ञान आपल्याला हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला शिकवतोय. डॉक्टर काकांनी असं लिहिलंय की तुम्ही सुरुवात करा, म्हणजे त्या भोगांविषयी दोषबुद्धी डेव्हलप करणं पहिली पायरी आहे. की दोष दिसले पाहिजेत आपल्याला, जे सगळं काय अडकतंय त्याच्यामधला दोष शोधा. छान आहे की नाही? पण त्याच्याही थोडंसं पुढे जाऊन काकांनी काय सांगितलंय, म्हणजे आधी समजवताना हा विचार समजवताना त्याने असं लिहिलंय की जर का समजा सुंदर फूल पाहिलं, सुंदर गुलाबाचं फूल पाहिलं तर पटकन अडकतो आपण त्याच्यामध्ये. फार सहज आहे अडकणं, फार सहज आहे, मोहित होणं फार सहज आहे. मग आपण काय विचार करायचा तेव्हा की आज हे सुंदर दिसतंय पण उद्या कोमेजणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दोष दृष्टीने ते पाहायचं. एक सुरुवात आहे विचारांची. पण मग पुढे जाऊन काका असं सांगतायत परमार्थ विज्ञानामध्ये की असं जर आपण पाहिलं तर या ईशकृत सृष्टीमध्ये सारखंच दोष बघायला लागलो. कारण सृष्टी सुंदर पण आहे, ही सुंदर पण आहे की नाही? किती छान छान गोष्टी आहेत त्या ईशकृत सृष्टीमध्ये, ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये किती सुंदर गोष्टी आहेत. मग कसं काय बघायचं? मग जर का आपण फक्त दोष शोधत गेलो तर एक निगेटिव्ह अँगल येतो. हे पण घाण आहे, हे पण वाईट आहे, हे पण वाईट आहे असं बघायला लागलो तर निगेटिव्ह पण येतो. मग काय करायचं? त्याला पण परत उत्तर दिलेलं आहे की तिकडे बघताना तेव्हा तुम्ही ते छान आहे म्हणा. एखादं फूल सुंदर दिसलं, एखादं छान काहीतरी सौंदर्य दिसलं तर ते छान आहे म्हणा, पण ते मिथ्या आहे असा निश्चय बुद्धीचा असावा. मिथ्या म्हणजे काय? खोटं नाही. मिथ्या आणि खोटं याच्यामध्ये फरक आहे बरं का. खोटं म्हणजे ते जे कायमस्वरूपी खोटं असतं, म्हणजे शशाला शिंग, एक वांझ आई, या सगळ्या गोष्टी खोट्या खऱ्याच होऊ शकत नाहीत. पण एखादं सुंदर फूल दिसतंय, मला छान धबधबा दिसतोय, मग काय करायचं? ते छान आहे की नाही, ते आहे ना समोर, पण ते कायमस्वरूपी नाही म्हणून ते मिथ्या. ते सर्वत्र सदा आणि सम नाही म्हणून ते मिथ्या. अशा प्रकारची बुद्धी डेव्हलप करायची. वैराग्य शिकतोय आपण, पॉइंटर्स दिलेत, आणि त्याच्या पुढे डॉक्टर काका अजून एक पुढे जाऊन छान पॉइंटर देतात की हे सगळं करण्यामध्ये पण म्हणजे ही मिथ्या बुद्धी डेव्हलप करा, मग दोष बुद्धी डेव्हलप करा. त्याच्यापेक्षा अजून एक सोपा उपाय आहे वैराग्य अंगी बांधण्यासाठी, आणि ते म्हणजे आपल्यामध्ये भक्ती निर्माण करा. कारण जर प्रेमाचा विषय भगवंत असेल आणि प्रेमाचा विषय जर विषय नसतील तर वैराग्य आपल्या आपण मानलं जातंय. झालं की नाही सोपं? म्हणजे परमार्थ विज्ञान हे वाचल्यामुळे आपल्याला गोष्टी आपल्या आटोक्यात बघा कशा येतात आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं एक ते म्हणजे विवेक, दुसरं पाहिलं वैराग्य. पुढची 15 मिनिटं माझ्याकडे आहेत, त्याच्यामध्ये पुढचे सगळे संपवायचा प्रयत्न करते आहे. थोडासा कंटाळवाणी होऊ शकतो कारण एका पाठोपाठ एक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न चालू आहे, पण त्याला इलाज नाही, कारण एका तासामध्ये आपण बरंच, सव्वा तासात बरंच काही बसवायचा प्रयत्न करतोय आपण. पुढचा आहे शमदमधी षटक. आता 6 गोष्टी ऐकायला तयार राहा बरं. एका पाठोपाठ एक 6 गोष्टी येणार आहेत. पहिलं आहे शम, दुसरं आहे दम. नावं घेत नाही आता परत, सगळं एक एक करून आपण घेऊया पुढे. शम म्हणजे काय? तर शम हा शब्दच शांत होणं असं सांगतो. शांत होणं, शमणे, शांत करणे म्हणजे शम. आणि हा गुण साधकाकडे हवाच. काय शांत करायचंय? शांत कसं होतं? साधक जेव्हा मनाला आवरतो तेव्हा त्याला शम असं म्हणतात.
आपण डेफिनेशन केली बरं का आता तयार शास्त्रामध्ये जी दिली आहे ते. मनाला आवरणे म्हणजे शम. कारण मन सारखं सारखं इकडे तिकडे फिरत असतं. कारण हे सगळं परमार्थ शास्त्राचा अभ्यास आपण का बरं करतोय? हा सगळा अभ्यास का करतोय? आत्मानुभूती मिळण्यासाठी करतोय. बरोबर की नाही? आत्मानुभूती मिळाली पाहिजे म्हणून की मीच आत्मतत्व आहे हे समजण्यासाठी. मग ते समजण्याच्या आड जे काही विषय येतात त्याच्यामधनं मनाला आवरायला शिकणं म्हणजे शम शिकण्यासारखं आहे. शमाचे पण खूप प्रकार आहेत. आता त्याचा फक्त फास्ट उल्लेख करते मग आपण थांबूया. एक आहे शमी. त्याच्या म्हणजे शमाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला 3 स्तरांवर विचार करावा लागतोय. शास्त्राचा अभ्यास अगदी डिटेलमध्ये करायला गेलो की तो अवघड असतो. पण निदान माहिती पाहिजे की इतका सगळा विचार आपल्या ग्रंथांमध्ये झालेला आहे. शम साधायचा जर असेल तर हा शमी जो असतो, जो शम साधतो त्याचा विचार 3 स्तरांवर करावा लागतो. एक अगदी खालच्या स्तरावर जो आहे तो आहे शमी. पुढच्या स्तरावर जो आहे त्याला मध्यम शमी असं म्हणतात. आणि अगदी वरच्या स्तरावर जो आहे त्याला उत्तम शमी असं म्हणतात. मग हा शमी म्हणजे सुरुवात जो करतोय तो नक्की कोण आहे? तो साधक नक्की कोण आहे? म्हणजे आत्ताच परमार्थशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात त्यांनी केली आहे. म्हणजे परमार्थाच्या प्रतिकूल विषयांपासून मनाला आवरण्याचा अभ्यास ज्यांनी आत्ताच चालू केलेला आहे त्याला शमी असं म्हणतात. म्हणजे आता हा सगळ्याचा विचार तो म्हणजे मनाला कसं आवरायचं असतं, मनाची स्थिती आत्ता माझी काय आहे, काय केल्याने माझं काय होईल मनाचं, हा सगळा अभ्यास जो करतोय ज्यांनी आत्ता चालू केलेला आहे आणि मग त्याला हळूहळू ते जमतंय त्याला शमी असं म्हणतात. त्याच्या पुढचा हा पहिल्या विभागातला शमी झाला. त्याच्या पुढचा कोण आहे? तो मध्यम शमी आहे. मग तो कोण आहे? आता त्याला हे बऱ्यापैकी कळलेलं आहे की मन आवरावं लागतं हे त्याला कळलंय, निश्चित कळलेलं आहे. मग त्याच्या पुढचा अभ्यास तो करायला लागतो आणि तो म्हणजे सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह या सगळ्या खऱ्या गोष्टी ज्या त्या अष्टांग योगातल्या आहेत. पण त्या साधनेसाठी जे अनुकूल आहेत ते तो अनुकूल करून घेतो आणि त्याचा अभ्यास करायला लागतो. हा दुसऱ्या विभागातला शमी आहे ज्याला मध्यम शमी असं म्हटलेलं आहे. मग आपण नक्की कुठे बसतो आणि आपण आत्ता काय प्रयत्न करतोय? मनाला आवरण्याच्या कुठल्या स्थितीमध्ये आपण आहोत? आवरण्याचा प्रयत्न करतोय की आपण अगदी सुरुवातीला पाहिलं होतं की मनच स्वामी आणि आपण सेवक? नाही तर ते उलट होऊन बसतं. मग दानव कॅटेगरीमध्ये जातोय मग आपण. म्हणून हे जर नाही शिकलो तर आपण साधक नाही होऊ शकणार आहोत. म्हणून सगळ्याचा विचार करायचा आहे. मग एक आहे शमी, दुसरा आहे मध्यम शमी आणि तिसरा आहे उत्तम शमी. मग हा उत्तम शमी म्हणजे कोण आहे? हा उत्तम शमी खरं म्हणजे तो आहे ज्याने ते सगळं साधलंय, ज्याला ऐक्य, जो कायम सतत आत्माकार वृत्तीमध्ये आत्माकार झालेला आहे असा जो आहे तो उत्तम शमी आहे. मग असाही प्रश्न मनात येऊ शकतो की मग याला शमी का म्हणतात? म्हणजे शम दम शिकून सगळं त्याचं झालेलं आहे ना, तो अनुभव तोच आहे, तो आत्माकार वृत्ती त्याची झालेलीच आहे. मग त्याला शमी तरी का म्हटलंय? मग त्याला उत्तर असं शास्त्र देतं की आपल्याला कळलं पाहिजे तो सिद्ध आहे बरं हा शमी जो आहे तो. पण त्याने ती सिद्धी जी आहे आत्माकार वृत्ती होण्याची सिद्धी जी आहे ती या प्रोसेसमधनं शिकत 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 तो गेलेला आहे. म्हणून त्याला उत्तम शमी असं म्हटलेलं आहे. किती छान अर्थ आपल्याला सगळ्या गोष्टीच्या कळतं बघा. शम दम असं म्हणून जातोय आपण पुढे. मनाला आवरणाचे वेगवेगळ्या स्तरांवरचे वेगवेगळे कसा अभ्यास करतात त्याच्यामध्ये पण स्तर असतात हे आपल्याला याच्यामुळे कळलं. आणि निदान शमी व्हायचा प्रयत्न आपण करूया. आपण आत्ता पाहिला शम, त्याच्या पुढचा आहे दम. मग दम म्हणजे काय? मग आपण वाक्यप्रचार करतो बघा व्यवहारामध्ये. आपण असं म्हणतो अरे जरा दम धर रे, अरे जरा दम काढ की, असं आपण म्हणतो की नाही? मग याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे की थोडं थांब, थोडं धीर धर असा त्याचा अर्थ आहे. बऱ्याच वेळा काय होतं की परमार्थातले शब्द आणि प्रपंचातले शब्द म्हणजे शब्द तेच आहेत पण परमार्थशास्त्रात त्याचा अर्थ आणि प्रपंचात व्यवहारात वापरणारा तोच शब्द जर असेल तर त्याचे अर्थ हे संपूर्णपणे भिन्न असतात, वेगळे असतात.
पण दमाच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. दम हा शब्द जसा परमार्थात योग्य आहे त्याच योग्य पद्धतीने तो प्रपंचात पण वापरला जातोय. तो म्हणजे तू जरा दम धर. म्हणजे काय सुंदर आहे बघा अर्थ. दम या शब्दाचा अर्थ किती सुंदर आहे. याचा अर्थ आहे धीर धर. याचा अर्थ काय? मनात इच्छा तर उत्पन्न झालेली आहे एखादी गोष्ट करण्यासाठी, पण दम धरायचा म्हणजे लांबवायची ती गोष्ट मुद्दामून. एखादी गोष्ट करायची इच्छा झाली, मन जातंय कशाच्या पाठी तरी, तर तेव्हा दम धरायचा म्हणजे काय? आत्ता नको जाऊ. एखादी गोष्ट खायची इच्छा झाली, समजा घरी बनवून मला खीर करावीशी वाटते, मग अडकलंय ना माझं मन, त्यात अडकलंय, मला ते खावंसं वाटतंय, माझ्या जिव्हेला माझ्या रसनेला ते चाखावंसं वाटतंय, मग मला दम शिकायचा आहे. मग मी काय करायचं? मी आत्ता नाही करणार, मी पुढच्या आठवड्यात करीन, पुढच्या महिन्यात करीन असं म्हणायचं. म्हणजे दम धरणं. इच्छा, मनात इच्छा उत्पन्न झाली आहे पण ती कृती करणं लांबवणं, त्याला दम असं म्हणतात. बघा या दोन गोष्टी थोड्याशा सारख्या वाटतात पण त्या अजिबात सारख्या नाहीत. म्हणजे मनाला आवरणं आणि इंद्रियांना आवरणं हा फरक आहे. म्हणजे मनाला आवरणं याला आपण शम असं म्हटलं. मनाच्या संदर्भात जे काही होतं ते सगळं शम आणि तिकडे शमवायचं. आणि इंद्रिय, आपल्याकडे किती सूक्ष्म विचार झालाय बघा. इंद्रिय त्या मनाने स्थूल आहेत म्हणजे बाहेर धावतात आणि मन त्याच्या मागे आहे म्हणजे मन सूक्ष्म आहे. मन सूक्ष्म आहे. दम म्हणजे मनाला आधी विचाराला क्षमाचा, सूक्ष्म लेवलवर आधी टार्गेट करा आणि त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. ते कंट्रोलच नाही झालं समजा तर बाहेर तरी कंट्रोल करा आता. म्हणजे डोळ्यांनी काय बघतोय, काय बघायचं काय नाही, योग्य तिकडे निवड करा. काय ऐकायचं काय नाही, नको नको ते बघण्यात संपूर्ण आयुष्य जातं आपलं. आमचे डॉक्टर काका, ते माझा तो अधिकार नाही व्यासपीठावर बसून तसं बोलायचा, आता तर आपलं सत्रच चालू आहे, पण डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनांमध्ये असं सांगतात की जे कोण हे डेली सिरियल्स पाहतात, डेली सोप टीव्हीवरचे सिरियल असं ते म्हणतात. मी परत कोट करते त्यांचं वाक्य. ते असं म्हणतात की ते शाप देतात त्या लोकांना की त्यांना मुक्ती कधीच मिळणार नाही. त्यांना तो अधिकार आहे कारण ते ब्रह्मानुभवी आहेत. आपल्याला तो अधिकार नाही, पण ते शिकवतायत काय बघा. ते शिकवतायत असं की जर डोळ्यांनी आपण नको नको ते बघत बसलो, कानांनी जर नको नको ते ऐकत बसलो, या सगळे दम करायचे आपल्याला इकडे, आणि हे जर शिकलो नाही तर आपण साधक कसं होणार? कारण नको त्यामध्ये पांगते आपली वृत्ती. म्हणून इंद्रियांना आवरणं, बाहेर जे धावतायत ही सगळी इंद्रिय त्यांना तरी आवरा. कबीर महाराज म्हणतात, जाता है तो जाने दे मन, मत जाने दे शरीर. अरे मन गेलंय ना, शरीर तरी निदान तू घालवू नकोस तिथे. म्हणजे आपण सूक्ष्म लेवलवर जसा विचार केला तसा स्थूल लेवलवर पण विचार करतोय. ते आहे दमन, दमन करणं. म्हणून एक आहे शमन म्हणजे मनाला आवरणं आणि दुसरं आहे इंद्रियांना आवरणं. हा जो फरक आहे तो शम आणि दम याच्यामधला आहे. त्याच्या पुढे आहे ते म्हणजे श्रद्धा. श्रद्धा हा शब्द आपल्याला माहिती आहे, आपण किती वापरतो हा शब्द, पण एक्झॅक्ट अर्थ श्रद्धाचा परमार्थाला धरून काय आहे आणि साधकाने श्रद्धा कुठे ठेवायची आहे ते आपल्याला इकडे अभ्यास केल्यावर कळतं. खूप परमार्थाच्या ग्रंथामध्ये, विवेक चुडामणीमध्ये असा विषय येतो, वाचावा नक्की. आचार्य समजवतात आपल्याला, या सगळ्या गोष्टींबद्दल सांगतायत. तत्वबोधमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आपल्याला समर्थ रामदास स्वामी या गोष्टींबद्दल, श्रद्धा म्हणजे काय हे सगळं सांगतायत. त्याचा प्रॉपर गोष्टींचा व्यवस्थित अर्थ आपल्याला माहिती हवा. श्रद्धा म्हणजे शास्त्र, संत, सद्गुरू यांच्यावर संपूर्ण विश्वास, पूर्णपणे विश्वास यांच्यावर असणं त्याला श्रद्धा असं म्हणतात. बघा अजून एक आपण फार चुकीचा शब्द वापरतो तो म्हणजे अंधश्रद्धा. म्हणजे अंधश्रद्धा असते आपली, अंधश्रद्धा असू नये असे वाक्प्रचार आपण करतो. पण हे वाक्य प्रचारच चुकीचे आहेत. कारण श्रद्धा जी असते किंवा श्रद्धा असायला हवी ती 100% अंधच असायला हवी. बघा विधान करते मी आणि अजिबात चुकीचं नाहीये. म्हणजे मग मी काय डोळस नसावं का? मग मी काय त्याचं काय हे करू नयेत का? करावं, परमार्थाच्या गोष्टीमध्ये करू नयेत. प्रपंचामध्ये करा ना तुम्ही 100 गोष्टी, स्वतःची बुद्धी वापरून करा वाटेल ते, पण परमार्थात नाही.
परमार्थामध्ये जो जो स्वतःची बुद्धी वापरून तुम्हाला सांगतोय तिकडे जस्ट बी केअरफुल, तिकडे जाऊच नका त्या वाटेवर. परमार्थामध्ये आपल्याला काय करायचे, आपली 100% विश्वास, आपला विश्वास हा संतांवर हवा. समर्थ नामदास स्वामी काय सांगतात, एकनाथ महाराज काय सांगतायत, तिकडे हे बरोबर सांगतात की चुकीचं सांगतायत हे आजमावायचा प्रयत्न करू नका, चुकीची गोष्ट कराल. हां, म्हणजे आपल्याला कळत नसेल तर त्याचे गॅप बिल्डअप करायचा प्रयत्न नक्की करा. मला कळत नाहीये हा आविर्भाव हवा आपला. म्हणजे बऱ्याच लोकांना हल्ली म्हणजे राम चुकला असं म्हणतात लोक. म्हणजे त्याला एवढंही कळत नाही की त्याची बायको गर्भवती होती. सर्वसाधारण माणूस पण एका गर्भवती स्त्रीचा त्याग करणार नाही. त्यांनी रामाने त्या गर्भवती आपल्या बायकोचा, सीतेचा, जी पवित्र होती तिचा त्याग केला, असं कसा वागला तो. आता हे जे कोण बोलतायत त्याच्यामधल्या कोणी एकाने तरी मूळ रामायण वाचलंय का? काही वाचत नाही आपण, श्रद्धाच नसते आपली. आणि आपल्या बुद्धीने आपण निष्कर्ष लावायचा प्रयत्न. समर्थांविषयी बोलतात लोक, समर्थांचं वाङ्मय वाचावं. एक गोष्ट एक श्लोक वाचताना डोळ्यात अश्रू येतात आपल्या. आणि समर्थांविषयी आपण उलट बोलतो. समर्थांनी अन्याय केला म्हणे, त्या मुलीवर अन्याय केला, त्यांचं लग्न ठरलं होतं, मग आधीच नाही का नाही सांगितलं, बोहल्यावरून का पळून गेले. समर्थांविषयी आपण आपल्या बुद्धीने डिसाईड करणार. या संतांवर म्हणजे या गोष्टी जर विचार आल्या मनामध्ये तर मूळ वाचा ना. आपण व्हॉट्सअपच्या इन्फॉर्मेशनवर अवलंबून असतो. सगळं काही आपण इकडून तिकडून एखादा लेख वाचतो, एखादा कुठलं तरी ग्रंथ रामायणावर कोणीतरी लिहिलेलं असतं छोटंसं, ते आपण वाचतो, ज्यांनी स्वतःच्या बुद्धीने ते लिहिलेलं असतं. का नाही आपण मूळ वाचत सगळं? अंधश्रद्धाच हवी बरं. बघा, मी जेव्हा रस्त्यावरनं खाली उतरते आणि रिक्षावाल्याला सांगते की मला स्टेशनपर्यंत सोड, तेव्हा माझ्या मनात असं येतं का की हा मला पळून घेऊन जाईल, हा कुठेतरी वेगळीकडे जाईल? नाही. माझी संपूर्णपणे श्रद्धा त्याच्यावर असते की तो मला स्टेशनपर्यंत सोडणार आहे. अंधश्रद्धाच असते. मी दिवसातली जी काही कृती करते ती अंधश्रद्धेवरच चालते. मी रात्री झोपताना दही लावते की नाही दही रात्री झोपताना? मला दुसऱ्या दिवशी गोड दही खायचं असतं. मला असं वाटतं का की उद्याचा दिवस बघणारच नाहीये? नाहीच वाटत असं. कारण सगळं अंधश्रद्धा, अंधच हवी. मग आपण काय करतो माहितीये का? आपण या आपली जेव्हा श्रद्धा चुकीच्या गोष्टींवर असते त्याला वेगळं नाव आहे, त्याला कुचकी श्रद्धा म्हणताय. म्हणजे करणी करतात ना काही लोक, करणी करणं, भूतबाधा किंवा वेताळ किंवा प्रेताची उपासना, हे सगळी तमोगुणी जे सगळी श्रद्धा आहे त्याला शास्त्राने कुचकी श्रद्धा असं नाव दिलेलं आहे. पण आपण ज्या श्रद्धेबद्दल बोलतो आहे किंवा जी श्रद्धा आपण परमार्थामध्ये जिचा अभ्यास करतो आहे ती अंधच हवी. आणि ती श्रद्धा संतांवर, ती श्रद्धा गुरूंवर, सद्गुरूंवर अंध हवी. काहीही स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा नसतो तिकडे की हे बरोबर की चूक. संपूर्णपणे त्यांना शरण गेलं पाहिजे आपण. आणि ते जे काही सांगतात ते जर ऐकलं तर कुठेतरी आपण साधक होऊ शकतोय. आपण आतापर्यंत काय काय पाहिलं? आपण पाहिलं शमदमादी षटकमध्ये शम, दम, श्रद्धा. पुढचं आहे उपरम. माझी वेळ पूर्ण होत चाललेली आहे, मी 1-2 ओळींमध्ये घ्यायचा प्रयत्न करते. उपरम म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे, एका शब्दात सांगायचा प्रयत्न करूया आपण. उपरम म्हणजे संन्यस्त वृत्ती. सगळ्यांमधनं, सगळ्या गोष्टींमधनं, व्यवहारामधनं, पदार्थामधनं मनातून त्याग करता येणं आणि परत त्याग करून शांत असणं. त्या शांत असण्याला उपरम असं म्हटलेलं आहे. आणि साधकाकडे साधकाची दशा अशीच हवी, आतमधनं तो शांत हवा. म्हणून उपरम हा मोठा गुण आहे बरं, तो कमवावा लागतोय साधकाला. त्याच्या पुढचं आहे समाधान. आणि समाधान म्हणजे सम्यक आधा. समाधान म्हणजे समस्थितीवर, समस्थितीवर जेव्हा माझ्या आतलं अंतरंग असतं त्याला समाधान. म्हणजे मनाची अखंड, मन जेव्हा अखंड ईश्वर किंवा ब्रह्माच्या ठिकाणी लीन असतं तिकडे राहतं मन, त्याला समाधान असं म्हटलेलं आहे. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे एकांत. म्हणजे समर्थांची एक ओवी आहे की एकांगी नाजूक कारभार तेथे असावे खबरदार. म्हणजे समाधान साधण्यासाठी एकांगावर यावं. आणि ते म्हणजे काय? ती स्थिती साधणं म्हणजे काय? म्हणजे जीव आणि ब्रह्म
ऐक्य म्हणजे एकांतात अतिशय दक्षतेने सावधपणे अंतःकरणाची शांत गंभीर संतुलित आणि प्रसन्न स्थिती सांभाळणं म्हणजे समाधान. आणि याच्यामधलं काही थोडंसं खुट्ट झालं की माझं आतलं सगळं बिघडतं. प्रत्येकाने आपापलं आतलं बघावं काय आहे ते चाललेलं आतमध्ये. आणि हे शमदमादी षटक मधल्या 6 गोष्टी आपण पाहिल्या. आणि अजून एक राहिली शेवटची तितिक्षा. पाचवं समाधान आहे आणि शेवटचं तितिक्षा. तितिक्षा म्हणजे बघा इतकं सुंदर आहे, म्हणजे हे सगळं आपल्याला शिकायचं आहे बरं. तितिक्षा म्हणजे कुणाचाही द्वेष न करता सगळे आघात आपल्यावर आघात होत असतात. आपणच जे कर्म केलेलं असतं त्या कर्मामुळे आपल्या प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं, पण ते भोगण्याची आपली तयारी नसते. आणि ते भोगताना आपण सतत कुरकुरत असतो की माझंच असं का आणि त्याचं तसं का. माझ्या अंतरंगातली जी काही स्थिती आहे प्रारब्धामुळे मला जे काही भोगावं लागतंय ते कुरकुर न करता सगळे आघात सहन करत कुणालाही दोष न देता ते सहन करणं त्याला तितिक्षा असं म्हणतात. आणि ही तितिक्षा सहज येत नाही. या तितिक्षेला एक अतिशय योग्य अशी तत्वज्ञानाची बैठक लागते. त्याला वैराग्य आणि शमदमाची साथ लागते. त्याच्याशिवाय तितिक्षा जमत नाही. आत्ता आपल्या या शमदमादी षटकामधल्या 6 गोष्टी संपल्या आणि त्याच्या पुढचं शेवटचं जे आहे ते म्हणजे मुमुक्षत्व. म्हणजे मला मोक्ष हवा आहे असं निदान वाटणं सुरू करायचं. कारण या मुमुक्षत्व जे आहे त्याच्यामध्ये पण पुन्हा 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक मंद आहे, एक मध्य आहे आणि एक तीव्र आहे. कारण तीव्र मुमुक्षत्व आल्याशिवाय लागतं होते जमेल तेव्हा बघूया, जेव्हा जमेल तेव्हा. शंकराचार्यांचा एक शिष्य होता. तो शंकराचार्यांना असं म्हणतो की मला आत्तापर्यंत अजून अनुभव का येत नाहीये शंकराचार्य, आत्तापर्यंत का नाही मला अनुभव आला त्या सगळ्या, जो तुमच्यासारखे सद्गुरूंच्या सानिध्यात सतत राहून पण मला अनुभव नाही, असं का होऊ शकतं. आणि हे तेव्हा त्यांनी कधी प्रश्न विचारला साधकाने, जेव्हा ते स्नान करत होते. शंकराचार्य अर्ध्या पाण्यामध्ये नदीमध्ये सूर्याला अर्घ देऊन स्नान जेव्हा करत होते तेव्हा बाजूला तो शिष्य उभा होता आणि त्यांना हा प्रश्न विचारला. मग शंकराचार्यांनी काय केलं तुम्हाला माहिती असेल ही कथा. शंकराचार्यांनी काय केलं की त्याची मानगूट पकडली आणि घट्ट मानगूट पकडून पाण्यात डुबवलं त्याची मान आणि अशीच धरून ठेवली. आणि आतमध्ये तो गुदमरायला लागला ना, कारण श्वास घेता येईना, गुदमरायला लागलं अचानक. आणि आचार्याने तसंच पकडून ठेवलं किती वेळ आणि थोड्या वेळाने सोडलं आणि बाहेर आल्यानंतर कधी एकदा श्वास घेतोय असं झालं. शिष्याला काही कळेच ना असं का केलं आचार्यांनी. आणि तेव्हा आचार्य शंकराचार्य त्याला म्हणाले की आतमध्ये आत्ता तुला कसं वाटलं, मी कधी एकदा बाहेर येऊन श्वास घेतोय असं मला वाटलं म्हणाले. तसंच परमार्थाबद्दल देवाबद्दल कधी एकदा दर्शन घेतोय, बाकी काहीच नको, आता फक्त श्वास घेणं, तसं मला बाकी काहीच नको, आता फक्त त्याचं दर्शन, असं जेव्हा वाटेल ना त्याला तीव्र मुमुक्षत्व म्हणतात. आणि तोच जो साधक असतो तो पुढे सिद्ध पर्यंत प्रवास करू शकतो. आत्तापर्यंतचा हा सगळा विषय जो होता आपण तो फक्त साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय, म्हणजे आपण विवेक पाहिला. 3 स्तरांवर विवेक करायचा प्रयत्न केला. एक म्हणजे आत्मा अनात्मा, दुसरा सारासार विवेक, आणि मग त्या विवेकामुळे 3री शांती प्राप्त होते असा आपण विचार केला. दुसरा आपण वैराग्याचा विचार केला. वैराग्याचा विचार करताना आपण संगत त्याग आणि वस्तुत्याग असं करून त्याग म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय याच्यामध्ये पाहिलं. आणि आपण सिंपल त्याच्या हे पाहायचा प्रयत्न केला की आपण डेली लाईफमध्ये ते कसं उतरवू शकतो की दोषदृष्टी निर्माण करावी, मिथ्या दृष्टी निर्माण करावी आणि भक्ती जर निर्माण केली तर सहज वैराग्य साधला जातो, हे आपण पाहिलं. मग आपण शमदमादी षटक अशा 6 गोष्टी पाहिल्या आणि आत्ता आपण मुमुक्षत्व पाहिलं. एवढा सगळा विचार आपण केला आहे आणि आपण समर्थचरणी अशी प्रार्थना करूया की हे आपल्याला लवकरात लवकर साधता येईल. एवढं सांगून आत्ताच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. फार छान शमिकाताई. कुणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, मी प्रश्न जनरल साठी विचारतो, चालेल ना? हो हो चालेल ना स्वतः. हा, की शरीरापासून अलिप्तता घ्यायची. अध्यात्म या संदर्भात आपलं चाललं होतं. अध्यात्म म्हणजे शरीर, हो पण शरीराची काळजी घेणं आणि तरी अलिप्तता. हो हो
असे दोन्ही भाग एका वेळेस पाहिजेत, बरोबर. अगदी नक्की, अगदी नक्की. औषधं घ्यायची आहेत, औषधांनी बरं वाटणारे ही मानसिकता पाहिजे, पण तेवढ्याच पुरतं ते राहायला पाहिजे, त्यानंतर अलिप्तता असं ते घ्यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे शरीराला लागलं तर जो उदाहरण दिलं मी डॉक्टर काकांचं जे उदाहरण दिलं की एक गुडघ्या उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये जे करायचं तिकडे करायचं आलेलं आहे, अडकायचं नाहीये. येस, हो हो, अगदी बरोबर. हो. हॅलो हॅलो, वैराग्यामध्ये राग म्हणजे प्रेम असं काय म्हणाला? हो, कारण राग या शब्दाचा अर्थच प्रेम असा आहे. संस्कृत मध्ये राग हा शब्द म्हणजेच प्रेम. संस्कृत मध्ये हा मूळ शब्द रागद्वेष, तर राग आणि द्वेष असे विरुद्ध शब्द आहेत, त्यामुळे राग म्हणजे प्रेम हा संस्कृत अर्थ आहे मूळ. रागाचा अर्थ मी म्हणतो आपण संतापुरे, रागाचा अर्थ प्रेम करतो. तो राग आपण व्यवहारात केलेला आहे. राग येणं म्हणजे लौकिकात आपण अर्थ जसा लावतो की राग आला मला, तो त्याचा अर्थ आपण एक्सेप्ट केलेला आहे. पण राग म्हणजे प्रेम हा त्याचा मूळ मार्मिक अर्थ आहे. मी जे मगाशी म्हटलं होतं की बरेचसे अर्थ इकडे आणि तिकडे त्याचे अर्थ वेगळे असतात. हो, असे खूप खूप शब्द आहेत जिकडे कम्प्लिटली वेगळे अर्थ असतात. ते आपल्याला ट्रेन करावं लागतं. ते सगळे तशा पद्धतीने ते अर्थ समजून आपल्याला समजून घ्यावं लागतं. शमिकाताई, फक्त वैराग्याचे जे तुम्ही 3 नावं दिलेत, हो, गुणमय, गुणकार्य आणि गुणवध, गुणगंध वैराग्य, गुणगंध. हा, तर ते गुणगंधाचे नुसते आम्हाला नावं सांगा फक्त. जसं गुणमय वैराग्य म्हणजे जे गुणमय वैराग्य, जास्त मी त्याच्याबद्दल बोललेच नाही करत. गुणमय वैराग्य सत्वरज तम त्याच्यामध्ये आहेत परत. पण तो प्रकारचं वैराग्य, ते प्रकारचं वैराग्य जे आहे ते आपण जेव्हा आपल्या अंतःकरणामधनं जेव्हा सत्वरजतम असं हँडल करून जेव्हा ते वैराग्य आणायचा प्रयत्न करतो, म्हणजे परत देहाच्या संदर्भात आहे ते, स्थूल देह आणि सूक्ष्म देह, त्याच्याबद्दल जेव्हा आपण तो वैराग्य बाणायचा प्रयत्न करतो त्याला गुणमय वैराग्य असं म्हणतात. आणि त्याच्या पुढचं जे आहे ते गुणकार्य वैराग्य असं आहे. ते म्हणजे सृष्टी संदर्भात जेव्हा आपण प्रयत्न करतो वैराग्य बाणायचा तेव्हा त्याला गुणकार्य असं म्हणतात. आणि गुणगंध वैराग्य हे संतांना असतं की त्यांना मला वैराग्य आहे याचा गंधही नसतो. म्हणजे त्या वैराग्यामध्ये खूप सहजता असते. इकडे आपल्या सगळ्यांना टार्गेट करायचं, म्हणजे आपण टार्गेट करायचं गुणगंधासाठी की वैराग्य इतकं सहज आतमध्ये बांधलेलं आहे की मला वैराग्य आहे याची जाणीवही तिथे नाहीये. मी कुमुद कवीश्वर बोलते. छान, थँक्यू. मी कुमुद कवीश्वर बोलतेय. हो, नमस्कार. शेखरांच्या घरातनं माझी बहीण ते तुम्ही ते ह्यांचं पुस्तक सांगितलं, साधक सोपानबद्दल बोलले की साधक सोपान. हो, देशमुख काकांचं पुस्तक सांगितलं की नाही? होय होय, ते मला हवंय. ते कसं मिळेल? ते मी ग्रुपवर कुठे मिळू शकतं ते आपल्याला ऑनलाईन मागवता येतं. श्रीकृपा प्रकाशन, डॉक्टर काकांचं इनहाऊस प्रकाशन आम्ही आमच्यासारख्या साधकांनी एकत्र मिळून ते प्रकाशन स्टार्ट केलेलं आहे. नागपूरला आहेत हे लोक आणि आपण ऑनलाईन ते मागवू शकतो. त्या पुस्तकाचं नाव साधक सोपान असं आहे आणि ग्रुपवरती इन्फॉर्मेशन आम्ही देऊ ती इन्फॉर्मेशन. साधक सोपान. हो, आणि ते कुठून घेऊ शकतो? नाही, ते तुम्हाला ऑनलाईन तिकडून मागावं लागेल. ती कुठे मिळेल त्याचा पत्ताही देतो आम्ही तुम्हाला. आणि हे खूपच सुंदर सांगितलं. मी प्रॅक्टिकल याच्यात प्रयत्न चालू मार्गावर जाण्याचा, पण प्रॅक्टिकल सांगितलं. खूप सुंदर. नमस्कार, मी वैशाली पळशेकर. हो, नमस्कार. फार आपला म्हणजे ओघवत्या भाषेत आणि ही जी आहे सोपी उदाहरणं घेऊन तुम्ही सांगितलेलं, स्पष्ट केलेलं आहे. शम दमादी षटक मुमुक्ष साधक कसा असावा, फारच सुंदर. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. थांबूया मग. काही प्रश्न असतील तर ग्रुपवर थोड्या वेळ ग्रुप आपण ओपन ठेवूया. नमस्कार. खूप होय, धन्यवाद. प्राजक्ता, शेवटचा एखादा श्लोक घेऊन आपण थांबवायचंय. हो, शांतीपाठ घेऊया. हा, तू घे ना.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्ति. जय श्रीराम. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.